नमस्कार. आज बघा बैठकीला मी चालले आणि आज सकाळी सकाळीच भरपूर म्हणजे पाऊस झालाय. निबार रस्त्यावरती पाणी साठलंय. तर बघा आज जसं मस्त आज काय एवढं गरम होत नाहीये. सकाळी म्हणजे एवढं आभाळ नव्हतं तरी पण पाऊस कसं काय काय वाजतंय बघावत बाहेर तर पाऊस येतोय. आणि आज मुद्दाम मी कारण मोबाईल तिथं नेत नाही कोणीच. तर म्हटलं आज ब्लॉग बनवण्यासाठी मी घेतलाय मोबाईल. पण बैठकीमध्ये नाही नेणार. यांच्याकडे परत रिटर्न देणार आहे. तर म्हटलं तुम्हाला सांगावं आज पनवेलमध्ये पहिला पाऊस झालाय. तर बघा चांगलेच रस्ते असे वल्ले झाले. सात झाले. आज लवकर आहे बैठक. कारण गरमीमुळे आणि ऊन पण भरपूर असतं ना म्हणून त्यावेळेस लवकर ठेवली आणि 9:45लाच बैठक आज हे होणार आहे सुटणार आहे. चांगलं बघा पाणी साठलं. झाली सुरुवात. आता काय एवढं गरम होणार नाही. भरपूर गरम होत होतं आणि ऊन पण भरपूर होतं. काल मी मिरच्या सुकत टाकलेल्या. बरं झालं. आज आता आभाळ आले. पाऊस पण चालू झाला. तर चला. मी आले बघा दुकानावर आमच्या. सकाळी पण बैठक घेऊन जाताना मी थोड्या वेळ बसले होते. नंतर घरी गेले आणि मग 2 दळणं आले गव्हाचे. एक 10 किलोचं आणि 3 किलो असे 2 दळणं आले. तर मग यांना अजून नवीनच येतं म्हणजे डब्बा वगैरे कसा लावायचा काय एवढं माहिती नाही आहे म्हणून मी आले बघा. तर आम्ही असं आता गव्हाचं दळण टाकलं आहे. गिरण चालू आहे आणि बाजूला आहे ती दगडी आहे. त्याच्यावर ज्वारी बाजरी तांदूळ खूप बारीक चांगलं दळण येतं त्याच्यावर. आणि ह्याच्यावर पण खूप बारीक गव्हाचं सगळं प्रकारच्या दळणं बारीक आणि छान येतात. तर इथे निखिल बसलेला आहे वरती. सर्व म्हणजे दळणाचे किमती लिहिलेल्या आहेत. सर्व प्रकारचे दळण मिळतील इथे. हा वजन काटा आहे. तर बाहेर बघा किती ऊन आहे. सकाळी पाऊस झालाय तर खूपच उष्णता वाढली. तर बघा आमच्याकडे सर्व प्रकारचे दळण मिळते. निखिल बसलाय बघा. कसलं ऊन आहे. झाडं वगैरे एकदम असे हिरवेगार आज दिसतात. सगळे धुवून गेले. सकाळी किती जोराचा पाऊस झाला. तर खूप ऊन लागतंय आणि गरम पण होते. मी तर बाहेर आले. खूपच आवाज येत होता गिरणीचा. तर जेवढा होईल तेवढा हा व्हिडिओ तुम्ही शेअर करा तर लोकांना समजेल. आणि पनवेलमधून जे कोण बघत असतील माझा व्हिडिओ त्यांनी आपापल्या व्हॉट्सअपला स्टेटस लावा तर सगळ्यांना माहिती. एवढं मोठं कलिंगड 100 रुपयाचं कलिंगड आणलं. कापलंय मी. तर नुसतं पाण्यासारखं लागतंय. कलिंगडाला चवच नाहीये ना. काय माहिती एवढं गरम होतं. एवढं उन्हाळा कडक आहे तर कितीतरी गोड लागत असतात कलिंगड. आणि छोटं असलं तरी खूप गोड लागायचे. आता बघा ना एवढं मोठं आहे तरी पण ते गोड हे बघा कलिंगड किती छान आहे. एकदम लाल लाल निघालंय पण खायला अजिबात चव नाही. बघितलं का. आणि एवढं मोठं आहे. अर्ध कापलं होतं. अजिबात चव नाही लागली मला तर. आणि बघा असं खाल्लंय मी. आणि अक्षय खातोय बघा. अरे काय लागतं मला अक्षयने खाल्लंय निखिलने खाल्लंय. तर काय माहिती नाही असं का होतंय. आणि अजून एक जण बोलत होतं कलिंग एवढं छान आहे आणि त्याला चवच नाही. गोडच लागत नाही अजिबात. काल पण जांभळं आणले होते तर असे एकदम झालेले
आता कुठे कुठे पाऊस झाला. आणि आमच्याकडे पण सकाळी बघा मी व्हिडिओ बनवलाय थोडासा बैठकीला जाताना, आणि मग यांच्याकडे दिला, कारण मोबाईल वगैरे काहीच नसतं तिथे. तर मग म्हटलं चला गाडीत बसून थोडासा ब्लॉग बनवला मी. म्हटलं तुम्हाला सांगावं, पाऊस, पहिला पाऊस 31 ला झालाय. 31 मे ला पाऊस पनवेलमध्ये. तिकडे जास्त झाला, इथे कमी होता. मी बैठकीला गेलते ना सुकापूरला, तर तिकडं रस्त्याने भरपूर असं पाणी चाललेलं. म्हटलं पहिलाच पाऊस, तर एवढं साईडने पाणी साठलेलं, एकदम असं चाललं होतं खळखळ खळखळ, भारी वाटत होतं. पण पुढे गेले मी काय ब्लॉग बनवलाच नाही, थोडासा इथेच बनवला. तर चला, तर हे बघा मी काल हुलगे बांधून ठेवले होते. कुळीत बोलतात, आमच्या गावाला हुलगे बोलतात. ते बघा इकडे कुळीत बोलतात याला, अजून काहीतरी बोलतात ह्याला, माहिती नाही, पण हे 2 नाव माहिती आहेत मला. तर बघा किती मोड आलेत, भारी. हे दाखव रे निखिल, कॅमेरा इकडे. वा, हे बघा कसले मोड आलेत, खूपच छान आलेत ना. तर आमच्या गावाकडे आहेत ना लाल असतात, आणि इकडे हे असे मिळतात. तर खूप छान मस्त मोड आलेत, आणि आता ह्याची भाजी मी आज बनवणार आहे. वा, हे बघा, तर बघा किती छान, तर बघा किती छान असे मस्त मोड आलेत. ह्याची मी आता सुकी कांदा टाकून भाजी बनवणार आहे. कांदा टोमॅटो टाकून रश्याची भाजी पण ह्याची खूप छान होते. ए ए बॅक कॅमेऱ्याचं कुठे गेलं काय माहिती. तर याची रश्याची भाजी पण खूप छान होती, आणि कांदा टोमॅटो सुकी भाजी असं टाकून पण छान होते. कुळीतच्या भाकरी पण होत्या, कुळीतचे शिंगोळे पण बनवतात, खूप पौष्टिक असतात. आणि कुळीतचं हे पण बनवतात, सूप पण खूप छान लागतं. तर बघा मी व्हिडिओ बनवलाय दुपारी आमच्या दुकानावरचा. होय, नेलंय का A4 वगैरे ते? हा, काय नाही. तटी म्हटलं तिथं चालल्यात ना, तर मला फोन करा, काय म्हणजे लागलं तर मी फोन सांगेन तुम्हाला. तर आम्ही तुम्ही त्याला फोन करा. तर मी बघा आम्ही गिरण टाकले. तर ज्वारी, गहू, बाजरी सर्व प्रकारचे दळण मिळते ना आमच्याकडे. तर मी दुकानावर गेले होते बैठक घेऊन आल्यावर, 1-2 दळण काढले मी. आणि रेडीमेड पण पीठ मिळतात. पनवेल मधून जो कोणी ब्लॉग बघत असते माझा, तर नक्की दळण घेऊन येत जा. आणि कोणाला रेडीमेड पीठ पाहिजे असते तर रेडीमेड पीठ पण मिळते. तर चला, व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. आणि जेवढा होईल तेवढा व्हिडिओ शेअर करा, म्हणजे लोकांपर्यंत पोहोचेल की गिरण आता जवळची जवळ झाले. तर नक्की या दळण घेऊन. बाय बाय, भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये.